बांगलादेशमध्ये संपूर्ण हिंदू समाज धोक्यात आहे. तिथल्या इस्कॉन मंदिराची जाळपोळ आणि तोडफोड केलेली आहे आणि त्यात मंदिराचे 3 लोकही जखमी झालेले. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 4 मोठ्या हिंदू मंदिरांवर असे हल्ले झालेले. तर तिथले इस्कॉन मंदिर आधी असं होतं आणि आता हल्ल्यानंतर असं झालं. तर बांगलादेश इस्कॉनला बॅन करायचं म्हणतोय, कारण की त्यांच्यामध्ये इस्कॉन एक कट्टरवादी संघटना आहे आणि या संबंधी तिथल्या कोर्टामध्ये याचिका सुद्धा टाकली होती. पण आता ती याचिका तिथल्या कोर्टाने नाकारली. पण बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह उभं झालंय, कारण तिथल्या हिंसाचारामध्ये हिंदूंच्या घरावर सुद्धा हल्ले झाले. तर बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या 1971 साली 22% होती आणि आता ती फक्त 8.5%वर आलेली. तर यामध्ये चिन्मय कृष्णदास प्रभू यांना सुद्धा अटक झालेली. तर चिन्मय प्रभू हे बांगलादेशमध्ये इस्कॉनचे प्रमुख पुजारी आहेत आणि त्यांना अटक यासाठी झाली की त्यांनी चटगावमध्ये हिंदूंच्या हक्कासाठी आवाज उठवला होता. तर इस्कॉनचे जगभरात 850 पेक्षा जास्त मंदिर आहेत आणि इस्कॉन रोज 20 लाख मुलांना जेवण देते, जात पात धर्म आणि देश न बघता. पण बांगलादेश मात्र इस्कॉनला एक कट्टरवादी संघटना समजतो. तर बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच लेटेस्ट